तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला पण असे फोटो बनवायचे आहेत का? तुम्ही बघू शकता बिफोर आणि आफ्टर. तर मित्रांनो, असे फोटो बनवण्यासाठी तुम्हाला समजत पहिल्यांदा तुमच्या फोनमध्ये स्नॅपसीड हा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे प्ले स्टोअरवरून. माझ्या फोनमध्ये डाउनलोड आहे म्हणून मी तो डायरेक्ट ओपन करून घेतो. बघा मित्रांनो, मी डायरेक्ट ओपन करून घेतो. या ॲपला तुम्हीही ओपन करून घ्या इन्स्टॉल करून. ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली ॲड फोटो असा ऑप्शन दिसेल, तेथे तुम्ही क्लिक करा मित्रांनो. तुम्हाला खाली ॲड फोटो असा ऑप्शन दिसेल, तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो फोटो एडिट करायचा आहे तो फोटो सिलेक्ट करून घ्या मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला खाली टूल्स या नावाचा ऑप्शन दिसेल, तेथे तुम्ही क्लिक करा मित्रांनो. हे बघा, तुम्हाला खाली टूल्सवाला ऑप्शन दिसेल, तेथे तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सारे तुमचे जे टूल आहेत ते शो होतील. तुम्ही टूलवाल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लेन्स ब्लर या नावाचा ऑप्शन दिसेल मित्रांनो. हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला दाखवत आहे लेन्स ब्लर. त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला मित्रांनो क्लिक करायचे आहे. त्यानंतर एक सर्कल येईल, त्या सर्कलला तुम्हाला छोटा करून एका कोपऱ्यात वाढायचा आहे मित्रांनो. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, त्याला तुम्ही खाली ओढू शकता मित्रांनो. हे बघा, तुम्हाला दिसत आहे. त्या सर्कलला तुम्ही बारीक करून खाली ओढू शकता. असे केल्याने तुमचे पूर्णपणे बॅकग्राऊंड आणि फोटो ब्लर होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला खाली ब्लर नावाचा ऑप्शन दिसेल, तिथे तुम्ही त्याला 81 करू शकता, 100 करू शकता. त्यानंतर तुम्हाला त्याला 70 करायचे आहे मित्रांनो. 70 केल्यानंतर तुम्हाला खाली एक सेव्ह ऑल ऑप्शन दिसेल, तिथे तुम्हाला क्लिक करायचे आहे मित्रांनो. 70 करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला खाली राईटवाला ऑप्शन दिसेल, तिथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. तिथे क्लिक केल्यानंतर तुमचा असा फोटो सेव्ह होऊन जाईल मित्रांनो. फोटो सेव्ह केल्यानंतर तुम्हाला लेअरवाला ऑप्शन दिसेल जाईल मित्रांनो वर, ते क्लिक करायचे आहे मित्रांनो. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली काही ऑप्शन दिसतील, तिथे मास्कवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या बॅकग्राऊंडवरती असे रब करून तुमचे बॅकग्राऊंड ब्लर करून घ्यायचे आहे मित्रांनो. मी खूप फास्ट करत आहे, तुम्हाला हे सर्व स्लो करायचे आहे मित्रांनो. हे बघू शकता मित्रांनो. चुकून तुमच्या जर तोंडावर किंवा कपड्यावर आले तर तुम्ही त्याला इरेजवाल्या ऑप्शनवरती क्लिक करून इरेजही करू शकता मित्रांनो. हे बघू शकता मित्रांनो, मी कसं करत आहे मित्रांनो. असे तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर खाली तुम्हाला सेव्ह ऑल ऑप्शन दिसेल, तिथे क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो सेव्ह करून घ्यायचा आहे मित्रांनो. तुमचा फोटो सेव्ह केल्यानंतर तुम्हाला डनवाला ऑप्शन दिसेल, ते क्लिक करून तुमचा फोटो हा डन करून घ्यायचा आहे मित्रांनो. तुमचा फोटो डन केल्यानंतर तुम्हाला खाली टूल्सवाला ऑप्शन दिसेल मित्रांनो, तिथे क्लिक करून तुम्हाला काही फोटोचा ॲडजस्टमेंट करायचा मित्रांनो. तुम्ही बिफोर आणि आफ्टर बघू शकता मित्रांनो. बिफोर आफ्टर मित्रांनो, बॅकग्राऊंड तुमचे आयफोनपेक्षाही भारी ब्लर होऊन जाईल मित्रांनो. फोटोची क्वालिटी बघू शकता, थोडी क्वालिटी कमी आहे मित्रांनो. त्याच क्वालिटीला आपण वाढवणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला मित्रांनो टूल्सवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. खाली तुम्हाला दिसेल टूल्स, ते क्लिक करून घ्यायचे आहे मित्रांनो. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेन्सिटिव्हवाला ऑप्शन दिसेल मित्रांनो. सेन्सिटिव्हवाल्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फेसवरती क्लिक करून तो सर्कल तुमच्या फेसवरती घ्यायचा आहे मित्रांनो. तुम्हाला स्क्रीनवर सांगत आहे, तुम्हाला हा सर्कल तुमच्या स्क्रीनवर न्यायचा आहे मित्रांनो. तुम्हाला दिसत आहे तुमच्या फेसवरती हा सर्कल तुम्हाला न्यायचा आहे मित्रांनो. सर्कल नेल्यानंतर खाली तुम्हाला ब्राईटनेस नावाचा ऑप्शन दिसेल मित्रांनो. त्याला तुम्ही तुमच्या फोटोनुसार वाढवू शकता मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती वर ढकलायचे आहे. त्यानंतर तुम्हाला कंट्रोल्सवाला ऑप्शन दिसेल,
त्यालाही तुम्ही तुमच्या फोटोनुसार वाढवू शकता किंवा जसं मी वाढत आहे ते बघून तुम्ही वाढवू शकता. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला असे खूप काही ऑप्शन दिसतील, त्याला तुम्ही मित्रांनो तुमच्या फोटोनुसार वाढवू शकता मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली सेव्ह वाला ऑप्शन दिसेल, तिथे क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो सेव्ह करून घ्या मित्रांनो. फोटो सेव्ह करून घ्या मित्रांनो. हे बघू शकता पहिली क्वालिटी कशी आहे मित्रांनो आणि आत्ताची क्वालिटी कशी आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा मित्रांनो.